होते तुम्ही जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते श्रीराम. अशा तऱ्हेने सर्व श्रोत्यांना वंदन करून आज मला जो विषय देण्यात आलेला आहे तो म्हणजे प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज. आणि त्यांचं प्रवचन सुरू करण्यापूर्वी मी ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करते आणि प्रवचनाला सुरुवात करते. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदिवल्लभं. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजचं जे युग आहे ते विज्ञानाच्या चमत्कारांचं युग मानलं जातं, पण काही वेळेला तर्काच्या पलीकडचा असा हा चालता बोलता चमत्कार एक आश्चर्य दिसतं आणि त्या आश्चर्याचं नाव आहे संत श्री गुलाबराव महाराज. अशिक्षित कुटुंबामध्ये जन्म, 9व्या महिन्यात आलेलं अंधत्व, 4 वर्षाचे असताना झालेला मातृवियोग, सावत्र आईचा जाच, अगदी विष देण्यापर्यंत असलेली मजल, कुणाचीही म्हणावी तशी साथ नाही. ते अंध होते. डोळस लोक त्यांना अंध म्हणू लागले होते, पण त्यांचे प्रज्ञाचक्षु मात्र उघडे होते. ग्रंथ वाचता येत नव्हते, पण ऐकण्याची जिद्द होती. अशा या विलक्षण परिस्थितीमध्ये एखाद्यानी अशी ग्रंथ संपदा निर्माण करावी जी संस्कृत, मराठी, वराडी, ब्रज भाषेतून करावी आणि त्या ग्रंथांची रचना सुद्धा 130 ग्रंथांची रचना, 2099 अभंगांची रचना, 2252 पद, काही उपदेश पत्र, 1250 गीत आणि 1000 श्लोक आणि 23,000 ओव्या, एवढं सगळं निर्माण करावं हा चमत्कार नाही तर काय. आणि तो चमत्कार हा चालता बोलता चमत्कार असंच याला मी म्हणते, ते म्हणजे संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज. आज त्यांच्याविषयी आपण थोडस जाणून घेणार आहोत. अमरावतीच्या माधान तालुक्यातले जे गोंधूजी मोहोड होते आणि त्यांच्या पत्नी आलुकाबाई, त्यांचे हे पुत्र. तिथून 13 मैलावर असलेले असं जे लोणी टाकळी म्हणून गाव होतं ते त्यांचं आजोळ. यांचा जन्म आषाढ शुद्ध दशमीला म्हणजे 6 जुलै 1881 ला झाला. पाणीदार डोळ्याचं असं हे गुटगुटीत बाळ सगळ्यांना अगदी हवंहवंसं वाटत होतं. पण 4-5 महिने माहेरी राहून त्यांची आई त्यांना माधानला घेऊन परत आली. आता 9 महिन्याचे असताना त्यांना एक डोळे आल्याचं निमित्त झालं आणि सुख हरपलं ते कायमचंच. दैववशामध्ये उपाय म्हणून घातलेल्या झाडपाल्याचा रस अपाय ठरला. चर्मचक्षु गेले म्हणून काय झालं, प्रज्ञाचक्षु आणखीनच तेजस्वी झाले. अगदी लहानपणापासून अलौकिक चमत्कारांनी भरलेली त्यांची दिव्य लीला सुरू झाली. अंध असून सुद्धा हा बालक बांगड्यांच्या आवाजावरून कोण आलाय हे नावानिशी ओळखायचा. मामीच्या जोडव्यांचा आवाज आला की ती लवकर विधवा होणार आहे हे भविष्य सुद्धा वर्तवायचा. खर तर हे बालक नेहमी आनंदीच दिसायचं, पण तरी सुद्धा असं काहीसं त्यांच्या बाबतीत झालं होतं की त्यांच्या लीला अशा चालू होत्या. पण त्यांच्या बोलण्यातलं हे असामान्यत्व जे आहे ते त्यांच्या आजीच्या लक्षात आलं होतं. घडणाऱ्या घटनांच्या बाबतीमध्ये ते लोकांना सावध करत असत, पण आणि काहीतरी भविष्यही सांगत असत, म्हणजे पुढचं काय घडणार आहे हे सांगत असत. पण लोक हा काय एवढा लहानसा मुलगा आंधळा, त्याला काय कळतंय असं म्हणून ते तो विचारच दूर सारायचे. पण तरी सुद्धा लोकांना हळूहळू त्याची प्रचिती यायला लागली.
अशा अनेक गोष्टी लहानपणच्या त्यांच्या सांगता येतील. पण त्यांच्या जन्मानंतर 4 वर्षांनी त्यांच्या आईने एका मुलीला जन्म दिला आणि जगाचा निरोप घेतला. वयाच्या 4थ्या वर्षापर्यंत हे माधानलाच होते. शालेय शिक्षणाबद्दल म्हणाल तर फारसं कुणाला कौतुकच नव्हतं. आणि घरामध्ये ही अशी मले तुले ही भाषा, त्यातून हा मुलगा अंध, याला शाळेत घालून काय करायचं. पण ज्ञानासाठी तडफडणारा जीव काहीतरी मार्ग शोधतोच. आजूबाजूच्या लोकांना विनवण्या करून, त्यांच्याकडनं पुस्तकं वाचून घ्यायची, एकांतामध्ये जाऊन त्याचं मनन चिंतन करायचं आणि रात्री सगळे झोपले की समाधी वगैरे लावायचा प्रयत्न करायचा. असे सगळे प्रयत्न त्यांचे चालू असायचे. पुढची जी 6 वर्ष आहेत, म्हणजे वयाच्या 10व्या वर्षापर्यंत त्यांचं आयुष्य आजोळी म्हणजे लोणी टाकळी इथं व्यतीत झालं. म्हणजे 6 वर्ष म्हणजे ते 10 वर्षापर्यंत तिथे राहिले होते. त्यावेळेला त्यांची जी आजी होती ती त्यांना गुल्ल्या असं प्रेमाने म्हणत असे. गुलाबरावांना गुल्ल्या असं म्हणत असे. आजीचं ह्या गुल्ल्यावर आणि त्यांच्या बहिणीवर अत्यंत प्रेम होतं, अत्यंत माया होती. आजोळचे जे लोक होते ते महानुभाव पंथाचे होते. तिथे एकदा करंजकर म्हणून एक महंत आले आणि त्यांच्याकडनं महाराजांनी त्या लहान वयामध्ये मंत्र सुद्धा घेतला. 2 दिवसामध्ये महानुभाव धर्मग्रंथ त्यांनी पाठ करून दाखवला. कुठेतरी ही एकपाठी वृत्ती जी आहे ही दैवी शक्ती त्यांच्यामध्ये होती. त्यांनी गीतेचा अर्थ सुद्धा उलगडून सांगितला. सामवेदाचं सुस्वर गायन करून दाखवलं. आणि हे सगळं पाहून करंजकर महंत जे होते ते एकदम चकित झाले. अर्थात ही बातमी तशी माधानपर्यंत पोहोचली सुद्धा. आणि थोरले पाटील बुवा जे होते म्हणजे गुलाबराव महाराजांचे काका, त्यांना हे समजलं आणि त्यांनी ताबडतोब गुलाबराव महाराजांना इकडे माधानला घरी परत बोलावलं. त्यांच्या गुलाबला घरी बोलावलं. महानुभाव पंथाची त्यांना भयंकर चीड होती. अर्थात जसं जसं धर्मग्रंथाचा खोल अभ्यास करत गेले हे गुलाबराव महाराज लहानपणी, त्यावेळेला त्यांना त्यातलेही दोष कळले आणि अर्थातच थोड्या काळानंतर त्यांनी तर्कशुद्ध पद्धतीने खंडनही केलं. नंतर दोघंही बहीण आणि भावंड हे गुलाबराव महाराज आणि त्यांची बहीण हे दोघं माधानला परत आले. त्यावेळेला वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. या आंधळ्या पोराचा ही सावत्राई तसा दुस्वासच करत होती. अगदी विषारी लाडू देण्यापर्यंत तिची मदल गेली होती. पण त्यांची जी चुलती होती तिला ते ताई म्हणत असत, त्या मात्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि आपल्या ह्या पुतण्याचं संरक्षण आणि संवर्धन दोन्ही त्यांनी केली. अशी दैवी देणगी लाभलेल्या व्यक्तीला त्यांच्या पाठीमागे देव कोणत्या ना कोणत्या तरी रूपात उभा असतो हे नक्की आहे. ग्रंथाच्या श्रवणाचं वेड ते असल्यामुळे त्यांचा विद्या व्यासंग दिवसेंदिवस वाढतच चालला. त्यांनी व्यंकटेश स्तोत्र आजीच्या सान्निध्यात होते, काकूच्या सान्निध्यात होते, त्यामुळे व्यंकटेश स्तोत्र, शिवमहिम्न अशी स्तोत्रही त्यांची पाठ झाली. कुणी मौलवी आला तर कुराणातल्या आयताही त्यांनी समजावून घेतल्या. कुणी मिशनरी आला तर बायबल तेही ते समजावून घ्यायला लागले. त्यानंतर हे असं सारखं चालू होतं आणि तिथून 8-10 किलोमीटर वरती चांदूर बाजार म्हणून आहे आणि तिथे रूपचंद नावाचे एक गुजराती ब्राह्मण राहत होते. त्यांचा ज्योतिष विद्येचा अभ्यास प्रचंड होता. त्यांच्याकडे ज्ञानग्रहणासाठी हे जात असत आणि तिथे त्यांनी ज्योतिष विद्या सुद्धा शिकून घेतली. यायला रात्र व्हायची, काट्याकुट्यांचा रस्ता असायचा, पण ज्ञान संपादनाची ही प्रचंड ओढ त्यांच्यामध्ये होती आणि डोक्यावरती कायम पुस्तकांनी भरलेली पेटी त्यांच्याकडे असायची. त्यामुळे जाता येता सुद्धा विश्रांतीच्या वेळेला कोणी भेटलं की जरा वाचून दाखव रे बाबा असं म्हणून कायम त्यांचं ज्ञानार्जन चालूच असायचं. तसा
त्यांचा तो व्रात्यपणा जो होता वयाप्रमाणे होता, ते बघून त्यांच्या काकांनी त्यांना शाळेमध्ये घातलं. आणि शाळा मास्तर जे होते तेवढंच 4 तास हा मुलगा बाहेर जाईल तर घरात शांतता असेल या दृष्टिकोनातनं घातलं होतं. पण शाळा मास्तर जे रामराव देशपांडे होते त्यांच्याकडे त्यांना घेऊन गेले. त्यांनी त्यांना जुजबी शिक्षण पण दिलं आणि ते थोड्या काळात त्यांनी पूर्ण पण केलं. आणि त्याच्यानंतर मला लघु व्याकरण शिकवा, अमक शिकवा, तमक शिकवा असं सारखा हट्ट करायला लागले. मास्तरांनी सगळं ज्ञान जे त्यांना होतं ते त्यांच्या पुढे रित करून टाकलं. आणि त्यांची प्रज्ञाबुद्धी बघून, महाराजांची प्रज्ञाबुद्धी बघून शेवटी गुरुजींनीच त्यांच्याकडनं मंत्रोपदेश घेतला आणि आपलं गुरु त्यांना बनवलं. बघा, म्हणजे किती उलटी अवस्था आली होती त्यावेळेला. आता हे ज्या लहानच असल्यामुळे वयानी घरामध्ये खेळता खेळता शेजारी राहणाऱ्या सीताराम भुयार यांच्या घरी गेले, खेळायला गेले. तिथे त्यांच्या मातोश्री त्यांच्या नातीला घेऊन सोबत बसल्या होत्या आणि थट्टेनी खरं म्हणजे त्या गुलाबराव महाराजांना म्हणाल्या की हा नारळ जो आहे ना तो एका फटक्यात एका बुक्कीमध्ये फोडलास ना तर माझ्या या नातीचं लग्न तुझ्याशी लावून देईल. आणि गुलाबराव महाराजांनी फोडला की. आणि खरंच 1893 मध्ये त्यांचा विवाह त्या काळातल्या प्रथेनुसार त्यांच्या 11व्या वर्षी वयाच्या 7 वर्षाच्या मनकर्णिकेशी झाला, म्हणजे भुयारांची ही कन्या. आणि नंतर ओटी भरण्याचा एक कार्यक्रम असतो लग्नाच्या आधी थोडासा, रुपया नारळ वगैरे म्हणतात त्या पद्धतीचा. आणि त्यामध्ये तिथे पाय धुण्याची पद्धत असायची. आणि त्यावेळेला महाराज असं म्हणाले की संसारात मन गुंतून न देता परमार्थासाठी जर हिला माझी गरज असेल तर मी हिच्याकडनं पाय धुवून घेईन, म्हणजे लग्नाला संमती देईन. आणि या छोट्याशा मनकर्णिकेनी चक्क होकार पण दिला आणि आयुष्यभर पुढे तो शब्द पाळला. अशी ही अगदी लहान वयातली पत्नी आणि तिच्या कोवळ्या वयात वैराग्याचे धडे देणारा हा मुलगा, असे हे पती पत्नी झाले, दाम्पत्य झाले. 1897 मध्ये त्यांनी अनेक निबंध लिहिले. त्यामध्ये 9 निबंध त्यांनी लिहिले. त्याच्यापैकी अमोघ निरूपण आणि वेदांत निरूपण हे दोन्ही वेदांतपर असे आहेत. त्यांनी अनेक अभंगांच्या रचना केल्या आणि ही अभंगवाणी त्यांच्या गोड गळ्यातून लोकांना ऐकू येऊ लागली. जेमतेम 15-16 वय असेल आणि त्यांची काव्य संपदा बहरून आली. त्यांनी अनेक पद लिहिली, अभंग लिहिले. आणि अभंग सुद्धा त्यांनी इतके शांत भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये लिहिले आणि हे कळायला अतिशय सुबोध, पण त्याची रचना अतिशय सुंदर होती. मी माझे पण सोडलं की संत आपले कल्याणच करतात हे सांगण्यासाठी त्यांनी लिहिलं होतं. संतांचे ते चिन्ह भूतांचे कल्याण, परी माझे पण खोटे नको. म्हणजे मी माझं पण सोडलं की संत आपलं कल्याणच करतात. आता संतांचे ते चिन्ह आशेचा बिमोड, वैराग्याची जोड दृढ व्हावी. आता संतांचे ते चिन्ह आशेचा बिमोड आणि वैराग्याची जोड. बघा, निराशीर निर्ममो भूत्वा हे त्यांनी अत्यंत सोप्या शब्दामध्ये आपल्याला सांगितले. संतांचे ते चिन्ह सम सोने शेण, जननी समान पर नारी. आता इथे मात्र आपल्याला तुकाराम महाराजांची आठवण होते. सोने नाणे आम्हा मृतिके समान, पराविया नारी माते समान, हे जे त्यांचे अभंग आहेत ही कुठेतरी छाप त्यांच्यावर आपल्याला दिसते. म्हणजे संतांचे ते चिन्ह भूतांचे कल्याण, परी माझे पण खोटे नको. संतांचे ते चिन्ह आशेचा बिमोड, वैराग्याची जोड दृढ धरी. संतांचे ते चिन्ह सम सोने शेण, जननी समान पर नानी. असं अर्थपूर्ण असे अभंग त्यांचे असायचे. त्या अभंगाबरोबर त्यामध्ये उपदेशही असायचा, तरीही भाषा सोपी असायची. त्यानंतर त्यांनी उपदेशामृत अशी अनेक पत्र सुद्धा लिहिली. त्या पत्राचे संग्रह सुद्धा आहेत, वेगवेगळे भाग आहेत आणि ही सगळी पत्र ओवीबद्ध अशी आहेत. आणि आपण जसं पत्राच्या वरती श्री वगैरे असं लिहितो ना, त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली समर्थ असंही ते वरती लिहित असत. आणि ही पत्र सुद्धा आजही आपल्याला मिळतात. ती मधुर प्रकाशन नागपूर
इथे आपल्याला ती प्राप्तही होतात. अशी त्यांनी अनेक उपदेशामृताची पत्र लिहिली, द्वादश यष्टी पत्र लिहिली आणि पत्रांबरोबर नाटकं सुद्धा लिहिली. नाटकांबरोबर लोकगीत ज्याला म्हटलं जातं, ठेका असलेली लोकगीत अशी सुद्धा त्यांनी लिहिली. लेकरा बाळामध्ये साल्या व्यर्थ जन्म गेला, होऊन या बुड्ढा बापू काबे नाही मेला. विदर्भाच्या अस्सल लकबी मधलं हे लोकगीत आहे. अशा त्या थाटातली लोकगीत सुद्धा त्यांनी लिहिली. म्हणजे या एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी केवढी अभंग संपदा किंवा ज्याला आपण पत्र संपदा वगैरे या पद्धतीने लेखन केलेलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये गावात प्लेगची साथ आली आणि त्यात त्यांचे वडील आणि ताई म्हणजे त्यांच्या पाठीशी ज्या कायम उभ्या होत्या, त्यात त्यांची चुलती ज्याला आपण म्हणूया, ते दोघही मृत्यू पावले या प्लेगच्या साथीमध्ये. अशी कौटुंबिक संकट किंवा सांसारिक संकट येऊन सुद्धा त्यांच्या ज्ञानग्रहणामध्ये कुठेही खंड पडला नाही. म्हणजे वैराग्याची जोड दृढ व्हावी हे जे आपण अभंगात बघितलं ते त्यांनी त्यांच्या आचरणात आणून दाखवलं होतं. आणि नुसतं लिहून उपयोगी नाही, ते आचरणात आणण्याला जास्त महत्व असतं, तेही त्यांच्या आचरणामध्ये आपल्याला दिसत होतं. एकनाथ पंत बारहाते यांच्याकडनं ते योगशास्त्र शिकले. त्याच्यानंतर चांदूर बाजारचे कुर्याभाई म्हणून होते, म्हणजे मगाशी आपण म्हटलं ना रूपचंद ज्योतिषी, त्यांच्याकडनं ज्योतिषशास्त्र शिकले. त्यांचा मुलगा कुर्याभाई हे म्हणजे द्वैतवादीच होते. त्यांना अद्वैतवाद सांगून त्यांचं पूर्ण समाधान होईपर्यंत त्यांनी ते सांगितलं. हे या वयामध्ये त्यांनी सांगितलं आणि त्यावेळेला ब्रह्मसत्य जगत मिथ्या याच्यावरती निबंध लिहिला. किशोर अवस्थेमध्ये हे सगळं करणाऱ्या संताला कोणी अंध म्हणेल का? त्यांचं गंभीर असं लेखन होतं, पण फक्त गंभीर लेखन होतं असंही नाही. त्यांनी डफगाणी सुद्धा लिहिलेली होती. सुरुवातीला त्यांनी असंही म्हटलं की अरे बाबा मी सांगतो, लिहून घेतो का जरा, असं जो भेटेल त्याला त्यांनी लिहून घ्यायला सांगितलं. आणि नंतर सांग बरं काय लिहिलंस ते, वाचून दाखव बरं मला, असं प्रेमाने गळ घालून दुसऱ्याकडनं ते लिहूनही घेत असत आणि पुन्हा ते लिहिलेलं बरोबर आहे की नाही याच्यासाठी त्याच्याकडनं वाचूनही घेत असत. हे सगळं चालू असताना घरात सावत्राईचं आणि त्या थोरल्या पाटील बुवांचं राज्य होतं. त्या दोघांनाही हे महाराज डोळ्यासमोर सुद्धा नको होते. एक दिवस हे सगळं बघून गुलाबराव महाराजांनी थोडं प्रमाणाबाहेर सोमल भक्षण केलं. सोमल म्हणजे अत्यंत जहाल विष आहे की ज्याच्यामुळे माणूस कधीही जिवंत राहू शकत नाही. त्यांना असं वाटलं आता बास झालं, नको हे सगळं, असं सगळं त्यांना वाटलं आणि त्यांनी ते सोमल खाल्लं. पण श्रीकृष्णाने मीरेचा विषाचा प्याला जसा निष्प्रभ ठरवला, तो श्रीकृष्ण आपल्या या लाडक्या भक्ताचं जीवन कार्य संपल्याशिवाय त्याला तरी कसं जाऊ देईल. त्यांना काहीही झालं नाही. अर्थात पुन्हा दुर्दैवानी त्यांच्या सावत्राईनी विषाचा प्रयोग केला आणि मग हे सगळे मनसुबे लक्षात आल्यानंतर सावत्राईचे त्यांनी मात्र घर सोडण्याचा निर्णय घेतला. अर्थात ग्रंथ हीच संपदा असं मानणाऱ्या गुलाबराव महाराजांनी आपल्या पुस्तकाची पेटी डोक्यावर घेऊनच घर सोडलं. या वेळेला त्यांना त्यांच्या शिष्यांची, थोडे बहुत शिष्य सवंगडी झालेले होते, त्यांची साथ त्यांना मिळाली. मला घरदार नको, मला संसार नको, मला फक्त पती सेवा करायची आणि परमार्थ हवाय असं कबूल करणाऱ्या मनकर्णिकाबाई म्हणजे त्यांच्या पत्नीची सुद्धा त्यांना उत्तम साथ होती. ज्या काळामध्ये स्त्रियांबद्दल संकुचित विचार होते, स्त्री शिक्षणाला विरोध होता, त्या काळात महाराजांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली, स्त्री शिक्षणावर भर दिला आणि ती स्त्री शिक्षणाची सुरुवात जी आहे ती आपल्या पत्नीपासून त्यांनी सुरू केली. आणि त्यामुळे मनकर्णिकाबाईंचा सुद्धा अभ्यास सुरू झाला. महाराज तर कीर्तन प्रवचन निरूपण करतच होते, पण त्याच्याबरोबर अनुग्रहही त्यांनी बऱ्याच लोकांना द्यायला सुरुवात केली आणि मनकर्णिकाबाईंचा सुद्धा अभ्यास सुरू झाला होता. वयाच्या 15व्या वर्षी महानुभाव पंथाचं खंडन त्यांनी केलं
तसंच योग आणि तांत्रिक विषयावरती सुद्धा अभंग लिहिले आणि अष्टांग योगाचा भक्तीशी समन्वय साधला. अशा कितीतरी पद्धतीच्या काव्यरचना त्यांनी केल्या आणि 1901 मध्ये त्यांना ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःचा अनुग्रह दिला. स्वतः अनुग्रह दिला आणि त्या अनुग्रहाविषयी बोलताना महाराज असं म्हणतात, माझा सद्गुरु करुणाघन आळंदीपती कल्याण निधान, जेणे आपुलिया नामाचा मंत्र देऊन कृतार्थ केले मज लागी. मज आडवे मांडीवरी घेऊन दिधला मंत्र चतुराक्षरी. अशा पद्धतीने तो अभंग त्याने लिहिलेला आहे. मज आडवे घेऊन मांडीवरी म्हणजे लहान बाळाला जसं मांडीवर घ्यावं आणि त्याला सांगावं, ह्या मातृप्रेमाने त्यांनी मला हा मंत्र दिला, असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. माऊलींनी आपल्याला चतुराक्षरी नामाचा मंत्र दिला, हे त्यांनी विशेषत्वाने उल्लेख त्यांच्या अभंगामध्ये केलेला आहे. सद्गुरु परंपरेमध्ये कोणीही सद्गुरु आपल्या शिष्याला आपल्या नामाचा मंत्र देत नाहीत, तशी प्रथाही नाही. पण जन्मसिद्ध अवतारांनाच तो परमभाग्यवशात लाभतो, असं भालचंद्र बुरसे त्यांच्या पुस्तकात म्हणतात. आणि तो गुलाबराव महाराजांना मिळाला होता. आणि हे सगळं बघितल्यावर माऊलींचाच अभंग आपल्याला माऊलींचाच आपल्याला अभंग म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वरी ती ओवी आठवते. तैसी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न जाता, बाळपणीच सर्वज्ञता वरी जयाते. असं अगाध ज्ञान गुलाबराव महाराजांचं होतं. तेव्हापासनं म्हणजे माऊलींचा त्यांना जेव्हा नामाचा मंत्र मिळाला तेव्हापासनं ते सर्व काव्य जे त्यांनी केलेलं आहे त्याच्यावरती ज्ञानेश कन्या या नावानेच त्यांनी ते मुद्रांकित केलेलं आहे. कोणत्याही धर्माची किंवा पंथाची मतं जी आहेत ती मुळापासून समजून घेण्याची जिज्ञासा त्यांना होती. आपण बघितलं, बायबलचा त्यांनी अभ्यास केला, कुराणचा अभ्यास केला, सगळ्या प्रकारचं ज्ञान मिळवणं हेच त्यांचं ध्येय होतं. कारण ग्रंथ हीच संपदा हे त्यांचं ध्येय होतं. त्यामुळे त्यांनी सगळ्या पंथांची मतं अगदी मुळापासून समजावून घेतली, कारण ती त्यांना जिज्ञासा होती. आणि वैदिक संस्कृतीचा प्रचार त्यांनी केला. त्यावेळेला पाश्चात्य विचारसरणी मूळ धरत होती आणि त्या पाश्चात्य विचारसरणाने भारावलेल्या लोकांच्या मनावर प्रभाव पडेल असं काहीतरी करायला हवं. कारण आपले सर्व लोक त्यांच्यावर सुद्धा या पाश्चात्य प्रवृत्तीचा प्रभाव पडत होता, आजही पडतोय. पण हा प्रभाव जाण्यासाठी काहीतरी करायला हवं हे त्यावेळी सुद्धा गुलाबराव महाराजांना वाटत होतं. आणि पाश्चात्य म्हणजे जे विचारसरणी आहे त्याचं जर खंडन करायचं असेल तर त्याचा अभ्यास करायला हवा, अभ्यास हे प्रगट व्हावे. त्यामुळे त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि शिवाय माधांसारख्या ठिकाणी इंग्रजी वाचता येणारं कोणीच नव्हतं. मग आता हे करायचं कसं? त्यावेळेला ते सरळ अमरावतीला गेले आणि अमरावतीला जाऊन तिथे त्यांनी थिओसॉफीचा डिप्लोमा केला. आणि त्यामुळे त्या पाश्चात्य विचारसरणीच्या तत्वज्ञानाचं दोष विवेचन करणं त्यांना शक्य झालं. त्यांनी डार्विन, स्पेन्सर आणि बेझंट यांच्या उत्क्रांतीवादाचं सुद्धा खंडन केलेलं आहे. अर्थात हे सगळं पुराव्यानिशी आणि अभ्यासपूर्ण रीतीने केलेलं आहे. कारण हे सर्व त्यांनी थिओसॉफीच्या डिप्लोमामध्ये पूर्ण अभ्यास करून त्यांनी हे सगळं मांडलेलं आहे. असं हे अत्यंत कणखर मताचे, परखड मताचे गुलाबराव महाराज होते. आणि अभ्यासाने त्यांनी हे सगळं खंडन त्याचं करून दाखवलं. आपल्या लोकांना त्याच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. असे हे परखड मताचे गुलाबराव महाराज जेव्हा गोपी भावामध्ये जात असत ना तेव्हा एकदम कोमल होऊन जात असत. या सुमारास म्हणजे 1903च्या सुमारास त्यांनी कात्यायनी व्रत करायला प्रारंभ केला. कात्यायनी व्रत जर आपण बघितलं तर त्याचा उल्लेख आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळतो. गोपींची जी मधुरा भक्ती आहे ना त्यावेळेला त्या आविष्कारामध्ये हा कात्यायनी व्रत, ती रासक्रीडा वगैरे आपल्याला सगळं भागवतामध्ये पाहायला मिळतं.
हे कात्यायनी व्रत आहे ते 1903 पासून त्यांनी करायला सुरुवात केली. हेमंत ऋतूमध्ये 33 दिवस हे व्रत करतात. स्वतः ज्ञानेश्वर कन्या असं म्हणून घेत असत ते. त्यामुळे स्वतः ज्ञानेश्वर कन्या, गोपी पंचलतिका असं स्वतःचं नाव धारण त्यांनी करून ते नववधू होत असत. आणि श्रीकृष्ण हे त्यांचे नवरदेव असायचे. हे जे व्रत असतं त्या व्रतामध्ये या सर्व गोष्टी केल्या जातात. स्त्री वेश परिधान करून कुलवधू म्हणून त्यांना त्यावेळेला किंवा नववधू म्हणून ते पंचलतिका या नावाने तयार होत असत. हे व्रत अत्यंत धुमधडाक्यात होत असे आणि हे धुमधडाक्यात व्रत होत असताना सगळं त्यातलं जे ज्या घटना असत, ज्या ज्या विधी असत, ते सगळे विधी त्यावेळेला केले जात असत. त्यामध्ये लाजत लाजत गुलाबराव महाराज उखाणा सुद्धा घेत असत. त्यावेळेला ते म्हणायचे, नाव घ्या म्हणण्यासाठी, नाव घ्या म्हणावयासाठी निगम झाले भाट, निगम झाले भाट, पंचलतिकेच्या मंदिरी वासुदेवाचा थाट. आता श्रीकृष्णपती प्राप्त झाल्याचा आनंद ते व्यक्त करत होते आणि ते व्यक्त करताना त्यांनी जो अभंग लिहिला त्यावेळेला ते म्हणतात, आज मी भाग्याची झाले नंदसुता करी देवनी बापे कन्यादान केले. नंदसुता करी देवनी म्हणजे श्रीकृष्णाच्या हातात हात दिला. कुणी दिला? बापे कन्यादान केले. ज्ञानेश्वर माऊलींनी माझं कन्यादान केलं. आज मी भाग्याची झाले नंदसुता करी देवनी बापे कन्यादान केले. होती जरी नयनांधमी, होते जरी नयनांधमी बाई, परी सगुणाकृती होऊनी हरीने ठेविले पायी. अशा पद्धतीचे त्यांनी अभंग सुद्धा केलेले आहेत. हे कात्यायनी व्रत त्यांचं चालू होतं. तो पूर्ण भाव त्यामध्ये मधुरा भावामध्ये ते एकरूपही झाले होते. पण यानंतर याच गुलाबराव महाराजांनी योग वासिष्ठावरती सुद्धा निरूपण केलेलं आहे. त्याचप्रमाणे 32 वाक्यांमध्ये यमक साधून नाद मधुर अशी बाराखडी त्याची रचना त्यांनी केलेली आहे आणि हा संपूर्ण संस्काराचा आशय आहे. आणि ह्या बाराखडीमध्ये मी थोडक्यात म्हणून दाखवते. आ आर्जवाला न सोडीजे, खप खा खोटे भाषण न करीजे, भा भेदभाव टाकून दीजे, छच्छा छाया रस्त्यावरी कीजे, वव्वा वडिलांना मान दीजे, ज्ञ ज्ञा ज्ञानेश्वर पद वंदीजे. म्हणजे आचरण विषयक याच्यात सांगितलेलं आहे. या बाराखडीमध्ये व्यवस्थित आपण अ पासून ज्ञ पर्यंत आहे. आपली मराठी भाषा आहेच तशी, जी अ पासून सुरुवात होते आणि ज्ञ पर्यंत नेऊन पोहोचवते, म्हणजे ज्ञानापर्यंत नेते, अज्ञ माणसाला ज्ञानापर्यंत नेणारी अशी ही अ पासून ज्ञची बाराखडी आहे. याच्यामध्ये त्यांनी आचरण विषयक सांगितलंय, वृक्ष संवर्धनाविषयी सांगितलंय, वर्तनाविषयक सांगितलंय, भक्ती विषयक सांगितलंय. सगळ्या गोष्टींचे मुलांवर संस्कार व्हावे, नवे नवे मोठ्यांवर सुद्धा संस्कार व्हावे, जसे मनाच्या श्लोकांमधनं समर्थ रामदासांनी सांगितलेले तशा पद्धतीने ते बाराखडी त्यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे मुलांना खेळण्यासाठी त्यांनी मोक्षपटाची सुद्धा निर्मिती केलेली आहे. सध्या व्हॉट्सअपवर आपण बघतो ज्ञानदेवांच्या मोक्षपटाचा म्हणजे खूप मेसेजचा प्रसार होतोय. हा सापशिडी आपण खेळतो ना, तशा पद्धतीचा खेळ असतो. या मोक्षपटाची निर्मिती सुद्धा गुलाबराव महाराजांनी केलेली आहे. पण नुसतीच निर्मिती केली नाही आणि मुलं खेळतात असं झालं नाही, तर तो खेळण्यामागचं शास्त्रीय माहितीचं पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलंय की हा खेळ कसा खेळला पाहिजे, त्यामध्ये खेळाचे नियम काय आहेत, खेळाच्या वेळेला कोणत्या भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत, श्रुतींचा कोणता आधार घेतला पाहिजे आणि फलश्रुती काय असली पाहिजे. असा हा वैशिष्ट्यपूर्ण खेळ खेळताना जर त्या त्या भावामध्ये जाऊन जर तो खेळ खेळला तर तो माणूस त्या भावामध्ये रंगून जात असे आणि खेळता खेळता त्याची वृत्ती भगवदाकार होत जाते. असं डॉक्टर अरविंद सदाशिव जोशी यांनी त्यांच्या अवतार आणि कार्य, गुलाबराव महाराजांचा अवतार आणि कार्य या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये हे सगळं वर्णन केलेलं आहे.
या गुलाबराव महाराजांनी मधुराद्वैताचं विवेचन, अगदी विवेचन पूर्ण मंडन केलेलं आहे, म्हणजे हा मांडलेला आहे. वेदांतामध्ये आपण किंवा वेदांत तत्वज्ञानामध्ये द्वैत, अद्वैत, विशिष्ट अद्वैत वगैरे असे अनेक प्रकार आहेत आणि अनेक संप्रदाय सुद्धा आहेत. ह्या तत्वज्ञानाने परस्पर भिन्न अशा सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण हे सगळं जे अभंगांमधनं त्यांनी एका सांगितलंय, त्या अभंगामध्ये ते असं म्हणतात, जयाची उपासना तेणे सांभाळावी, जयाची उपासना तेणे सांभाळावी, निषेध तो स्वभावी आणू नये, तैसी जैसी जैसी ज्याची उपासना तैसीच ती जाणा वाढवावी, तरीच ते संत उपदेश मूर्ती ज्ञानेश्वर कीर्ती अगाधची. म्हणजे ज्याची ज्याची जी उपासना आहे, जो जो संप्रदाय आहे, तो त्याचा त्यांनी सांभाळावा. पण जसं आपले महाराजही म्हणतात की धर्म बापा ज्याच्या तानी प्रिय मानावा प्राणाहुनी, परी विधर्म्याचे ठिकाणी अलोट प्रेम करावे, हे जसं म्हटलं जातं, सर्वच संत हे सांगतात, तसंच गुलाबराव महाराजांनी त्या काळात ते सांगितलं होतं. हजारो लोकांचा उद्धार होण्यासाठी वेगवेगळे संप्रदाय निघाले तरी काहीच हरकत नाही, पण त्यांच्यात परस्पर जे भेद होतो किंवा परस्पर द्वैत किंवा जे द्वेष निर्माण केला जातो, तो मात्र हानिकारक आहे. त्याचा समन्वय साधून आपापसातला द्वेष नाहीसा झाला पाहिजे आणि समन्वय केल्यानंतर सुद्धा प्रत्येकाला स्वतःच्या संप्रदायाचा निष्ठेने प्रतिपालन करता आलं पाहिजे, ते स्वातंत्र्य त्याला मिळालं पाहिजे. हे जे सगळा जो भाव आहे ना, तो महत्वाचा आहे. तो आजही आपल्याला उपयोगी पडतो, की त्याच्यामध्ये द्वेष उत्पन्न करू नका. वेगवेगळे संप्रदाय असले तरी हरकत नाही, ते भक्ती मार्गाला नेणार आहेत. संत कधीच असं करत नाही, तो भेदभावही करत नाहीत आणि तो द्वेषही निर्माण करत नाही. हम आपल्यासारखे बुद्धिवादी लोक करत असतात किंवा बुद्धी भेद करत असतात, जे स्वतःला ज्ञानी समजतात. असो, हा जो महाराजांचा भाव आहे, त्यामुळे महाराजांनी त्यावेळेला ज्ञानेश्वर मधुराद्वैत संप्रदाय स्थापन केला. सूक्तामध्ये अनुस्यूत असलेली माधुर्य भक्ती जी आहे, ते मधुराद्वैत ज्याला म्हटलं जातं, त्या संप्रदायाची अधिष्ठात्री देवता आहे. आणि भक्तीपासून आत्मनिवेदनापर्यंत असे 16 प्रकार त्यांनी वेगवेगळे मांडलेले आहेत. त्यात लालन आहे, वात्सल्य आहे, माधुर्य भक्ती, हे सगळे प्रकार आहेत. या सगळ्या ह्याच्यामध्ये शांकर संप्रदाय आणि दुसरा नाथ संप्रदाय किंवा ज्याला आपण शांभव संप्रदाय म्हणूया, हे तत्वज्ञान दोघांची आहेत. ही दोघेही शंकरापासून प्रवृत्त झालेले असे संप्रदाय आहेत. ह्याच्यात उपासनाचे देवता विष्णू आहे. हे सगळं जर बघितलं तर विष्णू म्हणजेच श्रीकृष्ण. आणि त्यामुळे शंकराने सुद्धा स्वतः गोपी बनून माधुर्य प्रेम श्रीकृष्णाला अर्पण केलेलं आहे. आणि श्रीकृष्णाने सुद्धा पत्नी झालेल्या शिवाला हे माधुर्य प्रेम दिलेलं आहे, असा ऋग्वेदात उल्लेख आहे. आणि याचा उल्लेख डॉक्टर कृष्ण माधव घटाटे यांच्या गुलाबराव महाराजांची विचार संपदा या पुस्तकामध्ये विस्ताराने दिलेला आहे. असा हा जो पती पत्नीचा भाव आहे, ते म्हणजे मधुराद्वैत. मधुराद्वैताचे आचार्य अशी महाराजांची ओळख आहे, ती यासाठीच. त्यांनी स्त्री गीत सुद्धा लिहिलेली आहे. आता मी हे मुद्दामून असं वेगवेगळं सांगते की महाराजांच्या 2 वेगवेगळ्या भूमिका मांडण्याचा कसा प्रयत्न आहे तो आपल्याला कळतो, की कुठे मधुराद्वैताचे आचार्य आणि कुठे महानुभाव पंथाचं खंडन, कुठे स्त्री गीत आणि कुठे योग वासिष्ठावरती निरूपण, कुठे थिओसॉफीचा डिप्लोमा आणि कुठे कात्यायनी व्रत. पण विविध भक्तीचे विविध आयाम आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये दिसतात आणि त्याप्रमाणे त्यांनी स्त्री गीत सुद्धा लिहिलेली आहेत. खेड्यातील लोकांना तुंबडी वाद्यावरती वाजवून म्हणता येतील अशी तुंबडी गीत सुद्धा म्हटलेली आहेत. मज नाही रूप मज नाही ठाव, मज नाही रूप मज नाही नाव, नाही गाव भक्तीसाठी नाव आणि वसवितो गाव. अशा पद्धतीने हे सगळं म्हणताना सांगून या गेले आळंदीचे राव, असं सुद्धा ते ज्ञानेश्वर माऊलींचा आवर्जून उल्लेख प्रत्येक ठिकाणी करतात. लावणीसारख्या रचना सुद्धा त्यांनी त्याज्य मानलेल्या नाहीयेत. त्यांनी श्रीकृष्ण विरहाने तडपडणाऱ्या गोपिकेची व्यथा जी आहे
ती लावणीतनं व्यक्त केली. इतकंच नाही, जे रुक्मिणी स्वयंवर लिहिलेलं आहे त्याला सुद्धा लावणीची चाल लावलेली आहे. अशा पद्धतीने विविध अंगी असं त्यांचं लेखन होतं. घरामध्ये जिजीबाई म्हणजे वासुदेवराव मुळ्यांची जी बहीण होती ती जात्यावरती दळायला बसत असे आणि ती दळत असताना महाराजही तिथे जाऊन काही वेळेला दळायला बसत असत. त्यावेळेला त्यांच्या मुखातून जात्यावरच्या ओव्या सुद्धा बाहेर पडत. दळता दळता दळले सर्व काही, आता ते उरले ग बाई पूजा या शेषशाही. म्हणजे कुठेही जाऊ दे, ते दळण्यासाठी त्या ओव्या लिहू दे, जात्यावरच्या ओव्या, किंवा अभंग लिहू दे, किंवा कुठलं एखादं निरूपण सांगू दे, त्या सगळ्या ठिकाणी देवतेला मात्र प्राधान्य असायचं, त्यात परमार्थ भाव असायचा. चार वाणीची देवता त्यांच्यावरती प्रसन्न होती आणि त्यांच्या काव्यातून, त्यांच्या वैखरीतून ती सतत पाझरत असायची. हे सगळं असं चालू असताना 1905 मध्ये नानासाहेब देशमुख, पांगारकर, सेटलवार, दादासाहेब खापर्डे असे सगळे प्रबुद्ध जन जे होते, त्यांना सगळ्यांना महाराजांनी आपल्या तर्कशुद्ध आणि स्वच्छ विचारसरणीने थक्क करून सोडलं होतं आणि हे सगळे त्यांच्या भोवती गोळा झालेले होते. त्यावेळेला आदरणीय पांघारकरांनी त्यांना हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला या ओवीवरती निरूपण करा अशी विनंती केली. हे निरूपण करताना त्यांनी सुरुवातीचं जे मंगलाचरण केलं ते 150 ओव्यांचं केलं आणि पुढे कोणते कोणते संदर्भ घेणार आहे ते 100 ओव्यांमधनं सांगितलं आणि त्याच्या पुढे प्रवचन केलं, ते 3.5 तास केलं. म्हणजे त्यांची वाणी इतकी ओघवती होती, त्यांच्या ओघवती वाणीला एवढा वेग होता की 4-4 जण लिहायला बसले तरी ते सुद्धा त्यांना अवघड व्हायचं. अशा तऱ्हेने त्यांनी ते निरूपण केलं होतं. भारदस्त भाषा, खोल अभ्यास, प्रवाही निरूपण आणि सांगण्याची विशेष शैली, शीघ्र कवित्व असा सगळा अनोखा मेळ त्यांच्या काव्यांमधून होता. सुप्रसिद्ध भारतीय संगीताचे तज्ञ जे भातखंडे, ते त्यांच्याकडे ते गायन पण शिकले होते आणि नुसतं गायन शिकले नाही बरं का, गायन कलेवरती स्वतंत्रपणे त्यांनी 2 ग्रंथ सुद्धा लिहिले, गान सोपान आणि काव्यसूत्र संहिता. त्याच्यामध्ये 192 सूत्र आहेत. हे 2 ग्रंथही त्याच्यावर लिहून टाकले. ते तबला सुद्धा वाजवत असत. आश्चर्य वाटतं की हे विविध गुणांचे म्हणजे हे सगळे विविध गुण त्यांच्यामध्ये आहेत, त्यांची ग्रहणशक्ती उत्तम आहे. म्हणजे हे सगळं शारीरिक अंधत्वावरती मात करता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे गुलाबराव महाराज. केवढं मोठं देणं त्यांनी आपल्यावरती दिलेलं आहे की शारीरिक अपंग असलं तरी काही हरकत नाही, प्रज्ञाबुद्धी पाहिजे, त्याच्यासाठी खटपट केली पाहिजे, त्याच्यासाठी अभ्यास करायला पाहिजे, तर निश्चितपणे आपल्याला प्रत्येक गोष्ट साध्य होते. हे त्यांनी त्यांच्या चरित्रातनं आपल्याला दाखवून दिलं. साधारण 1906च्या सुमारास कात्यायनी व्रताच्या वेळी त्यांना पुत्रप्राप्ती झाली होती आणि त्या बाळाला मागे सोडून त्यांची पत्नी श्रावण वद्य चतुर्थीच्या दिवशी देवाघरी गेली. महाराजांचं वय त्यावेळेला 24 वर्षाचं होतं. मी तुला पुन्हा 10 वर्षांनी भेटेन असं त्यांनी आश्वासन दिलं आपल्या पत्नीला आणि खरोखरीच वयाच्या 34व्या वर्षी त्यांचं निधन झालं. हाही एक चमत्कारच आहे. महाराजांनी अनध्यस्थ विवर्ताची मांडणी केली. अनध्यस्थ विवर्ताची नवीन जोड शांकर अद्वैताला दिली. अध्यास म्हणजे एखाद्या गोष्टीला विपरीत समजणं. आपण ह्या अनध्यस्थ विवर्तामध्ये फार पडणार नाही, पण नक्की काय आहे ते थोडक्यात समजावून घेऊ. आपल्याला सर्वांना माहितीच असेल, पण थोडक्यात बघूया की एखाद्या गोष्टीला आपण विपरीत समजतो, म्हणजे दोरीला साप समजणं, हे आपल्याला अगदी नेहमीचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. पण एकदा का तो साप नाही, ती दोरी आहे हे कळतं, त्यावेळेला तो नसलेला साप नाहीसा होतो. अशा पद्धतीने विवर्तवाद मांडला जातो. याला नवीन जोड देऊन गुलाबराव महाराजांनी अनध्यस्थ विवर्ताची मांडणी केली आणि ती संत साहित्याला एक देणगी ठरली.
म्हणजे परमेश्वराने घेतलेला अवतार म्हणजे भास. परमेश्वर म्हणजे परब्रह्म हे सत्य आहे आणि परमेश्वराचा अवताराचं नाम रूप म्हणजे भास, जग म्हणजे भास. महाराज म्हणतात, त्यांच्याच शब्दामध्ये सांगते, भ्रमे करून वस्तूचे अन्यथा ज्ञान, भ्रमे करून वस्तूचे अन्यथा ज्ञान याला अध्यस्त विवर्त म्हणतात. भ्रमामुळे होणारं ज्ञान त्याला. आणि ज्ञाने करून म्हणजे ज्ञान झाल्यानंतर ज्ञाने करून प्रीत्य वस्तूचे म्हणजे प्रीती भक्ती ज्याला म्हटली जाते ते प्रिय वस्तूचं म्हणजेच परमार्थ परमेश्वराचं विशेष यथार्थ ज्ञान म्हणजे अनध्यस्त विवर्त. म्हणजे थोडक्यामध्ये श्रींचा विग्रह हे सत्य आहेच. विग्रह म्हणजे अवतार. श्रीचा विग्रह हा सत्य जेवढा आहे, जेवढं ब्रह्म सत्य आहे तेवढाच अवतार सुद्धा सत्य आहे. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, त्या सगुणाचा आम्ही आधार घेतो. मग ती परमेश्वराची मूर्ती, तो अवतार काही असू दे, ज्ञान झाल्यावर त्याला का बरं विसरायचं? तोही आधार तेवढाच सत्य आहे जेवढा पूर्वी वाटत होता आणि आताही ज्ञान झाल्यावर तो तेवढाच सत्य आहे. अशा पद्धतीने या ज्ञानेश्वर कन्येनी ज्ञानेश्वरांप्रमाणेच विविध उदाहरणं दिलेली आहेत. समुद्राच्या लाटा, सुवर्णाचे अलंकार, अशा अलंकार आणि सुवर्ण न होता भिन्न परिशोभे अलंकार पण सोन्याची येवरी, हे सगळं सांगताना त्यांनी म्हटलेलं आहे की समुद्राचं यथार्थ ज्ञान झालं तरी लहरी मिथ्या ठरत नाही. सुवर्णाचं यथार्थ ज्ञान झालं तरी अलंकाराची निवृत्ती होत नाही. किंबहुना अलंकार सोन्याचे आहेत हे कळल्यावरती त्याबद्दलचं प्रेम दुणावतं. मग ब्रह्म सर्वत्र भरलेलं आहे ना, मग श्रीकृष्ण आधी प्रेमरूप भावामध्ये त्याला आपण का नाही पाहू? अशा पद्धतीने त्यांनी हे सर्व मांडलेलं आहे. आणि हे मांडताना त्यांनी एक अभंग पण केला होता. तो त्यावेळेला ते असं म्हणतात, मैं तो चाहती हूं साकार, मैं तो चाहती हूं साकार, निर्गुण रूप ध्यान न आवत, निर्गुण रूप ध्यान न आवत, न देत चितमा प्यार. ब्रह्मज्ञान झालं, यथार्थ तत्वतः त्याला जाणलं, तरीही आनंदाकरता सगुण विग्रहाचं ज्ञान मला आवडतं. विग्रह म्हणजे अवतार घेणं. हा अवतार घेणं म्हणजे पंचभौतिक देह नाहीये, तो दिव्य देह असतो. ब्रह्मज्ञानानंतर माया निवृत्त झाली तरी भगवान तनु कायम राहते, असा अनोखा विचार त्यांनी त्यांच्या प्रेम निकुंज या ग्रंथात मांडलेला आहे. आणि त्यांची तत्वज्ञानाची परिपूर्तता पाहून पूज्य निजामपूरकर बुवा किंवा निजामपूरकर महाराज त्यांना वेदांताचं सुप्रीम कोर्ट असं म्हणतात. गुलाबराव महाराजांची जी भक्ती आहे ती यथा व्रज गोपिकानाम अशी होती. यथा व्रज गोपिकानाम म्हणजे गोकुळातल्या गोपींसारखी होती. त्यांचे सद्गुरू जे होते ते ज्ञानेश्वर महाराज होते आणि पती श्रीकृष्ण होता, म्हणून ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या आणि श्रीकृष्ण पत्नी असं म्हणत असत. ज्या वेळेला ते पंचलतिका होत असत त्यावेळेला ती सुवर्ण कंकण घालत असत, पायात जोडवी घालत असत, कमरेवरती ते वस्त्र नेसत असत आणि स्त्री वेशामध्ये कायमस्वरूपी असे डोक्यात गजरा वगैरे माळत असत. पण या स्त्री वेशामुळे काही वेळेला त्यांची हेटाळणी पण केली जायची. हा थोडासा दुर्दैवाचा भाग होता किंवा प्रत्येकाच्या भावनेचा भाग असेल. हरदा इथे गोंदवलेकर महाराजांचं वास्तव्य होतं आणि त्यावेळेला गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला गुलाबराव महाराज गेले. पण ज्या वेळेला त्यांनी हे सगळं गुलाबराव महाराजांबद्दल ऐकलं त्यावेळेला गुलाबराव महाराजांना गोंदवलेकर महाराजांनी खरं म्हणजे टाळलंच. पण नंतर काशी कैवल्य धाम मठाचे जे मठाधिपती कृष्णानंद सरस्वती म्हणून होते ते महाराजांच्याकडे आले होते गोंदवलेकर महाराजांच्या इथे. आणि म्हणजे त्यावेळेला खरं म्हणजे कृष्णानंद महाराज जे होते ते गुलाबराव महाराजांना भेटायला आले होते, कारण त्यांनी त्यांची जी सगळी म्हणजे सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या, त्यांच्या प्रज्ञेची कीर्ती ऐकली होती, विद्येची कीर्ती ऐकली होती. त्यांना भेटायला यावं असं त्यांना वाटत होतं, म्हणून तेही हरद्याला आले होते.
ह्या दोघांची भेट झाली. म्हणजे गोंदवलेकर महाराजांकडे ते गेले आणि नंतर हे दोघ जण मिळून होय नाही करत गुलाबराव महाराजांच्या इथे आले आणि गोंदवलेकर महाराज, गुलाबराव महाराज आणि कृष्णानंद सरस्वती या सगळ्यांची एकत्र भेट झाली. आणि त्यावेळेला गुलाबराव महाराज अगदी शांतपणे बसून होते, कारण ते दोघं कपिल मुनींच्या सांख्य सूत्रावरती चर्चा करत होते. आणि त्यानंतर ते गुलाबराव महाराज अगदी गप्प होते. गोंदवलेकर महाराजांनी काही शंका विचारल्या आणि त्या शंका विचारल्या कृष्णानंद सरस्वतींना. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं गोंदवलेकर महाराजांना, श्रीकंठ भाष्य पहा. हे म्हटल्यावरती मात्र गुलाबराव महाराज काही स्वस्थ बसले नाहीत आणि या शंकेचं निरसन श्रीकंठ भाष्यामध्ये निश्चितपणे नाही असं गुलाबराव महाराजांनी सांगितलं. आणि गोंदवलेकर महाराजांच्या ज्या ज्या काही शंका होत्या त्या सर्व शंका त्यांनी परिपूर्ण केल्या, पूर्णपणे निरसन केलं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मात्र दोघांना त्यांच्याबद्दल अमाप असा भाव निर्माण झाला. ही योग्यता त्यांनी जाणली. तसंच असंच एकदा आळंदीला ज्या वेळेला काही मोजक्या माणसांबरोबर, मंडळींबरोबर ते देऊळगाव वाडा जो आहे तिथे देऊळवाड्याच्या माडीवरती वेदांताची चर्चा करत होते, त्यावेळेला हे ल.रा. पांघरकर वगैरे ही सगळी मंडळी त्यांच्या बरोबर होती. ज्ञानेश्वर माऊलींच्या पूजेचा मान जो होता तो त्या दिवशी नंबर लावायला लागत असे तिथे ज्ञानेश्वर माऊलींची पूजा करायला. तर त्यावेळेला तो ल.रा. पांघरकरांचा नंबर त्यावेळेला लागला आणि महाराजांशी ही सगळी चर्चा चालली होती. आणि त्यावेळेला तिथे जे पूजा सांगणारे जे प्रसादे गुरुजी होते त्यांनी इथे समाधीगृहामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्याबरोबर पांघरकरांनीही प्रवेश केला. महाराजांची त्यांनी परवानगी घेतली आणि म्हणले मी पूजा करून येतो फक्त. आणि मग हे दोघही जण विठ्ठल रखुमाईच्या पायाशी म्हणजे समाधीजवळ बसले. पूजेला सुरुवात झाली, आचमन वगैरे केलं आणि समाधीवरती पंचामृताचा अभिषेक करायला सुरुवात झाली. एकाग्र होऊन खरं म्हणजे पांघरकर ती पूजा करत होते, पण माडीवर बसलेल्या महाराजांना त्यांना मात्र त्यांच्या मनामध्ये चलबिचल निर्माण झाली आणि त्यांनी समाधी गर्भगृहामध्ये निरोप पाठवला की अरे पांघरकर जरा हळू करणारे. ते जे पंचामृताचा हात फिरवत होते त्या माऊलींच्या पायावरनं, तेव्हा त्यांनी निरोप पाठवला, अरे पांघरकरा जरा हळूहळू करणारे, माझ्या माऊलीला तुझ्या हातातली अंगठी टोचते रे. त्या क्षणी पांघरकरांच्या लक्षात आलं की आपल्या बोटात अंगठी आहे ती त्यांनी बाजूला काढून ठेवली आणि पूजेला सुरुवात केली, पंचामृती स्नानाला सुरुवात केली. पण पूजा झाल्या झाल्या ते वरती आले आणि महाराजांच्या चरणावरती त्यांनी अश्रूंचा अभिषेक केला की वरती बसून तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलींना काय टोचतंय हे कळत होतं, जे मला तिथे बसून कळलं नाही. अतिशय लीन झाले त्यांच्या पुढे. अशा या गुलाबराव महाराजांनी विविध मतांचा समन्वय साधला होता, त्यामुळे त्यांना समन्वय महर्षी असंही म्हणण्यात येत. नची केळकर जे होते ते त्यांना चालता बोलता ज्ञानकोश असं म्हणत असत. दासगणू महाराज जे होते ते म्हणतात की कोणताही ग्रंथ ठेवा त्यांच्या पुढे नेव न बरवा. तेही काव्यात बोलणारे आहेत, त्यामुळे दासगणू महाराज असं म्हणतात, कोणताही ग्रंथ ठेवा त्यांच्या पुढे नेव न बरवा, तो न पाहता करावा अनुवाद त्यांनी तयाचा. न पाहता करावा म्हणजे प्रज्ञाचक्षुनी त्यांना आधीच समजायचं. नुसतं ग्रंथावरनं हात फिरवला की त्यांना लगेच लक्षात यायचं की या ग्रंथात काय आहे. असं म्हणून त्यांनी बऱ्याच गोष्टींचं ज्ञान प्राप्त केलं होतं. भक्तिसूत्रावरती सुद्धा महाराजांनी भाष्य केलं होतं. सर्व दर्शनांमध्ये किंवा त्याच्या शास्त्रांमध्ये विरोध नाही, त्याच्यात एकसूत्रता आहे हे त्यांनी युक्तीने प्रतिपादन केलं होतं. पण तरीही शास्त्र विचारांपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं होतं. आंधळ्याची काठी या अर्थाने म्हणजे या अर्थाचं आंधळ्याची काठी हे नाव आहे ग्रंथाचं. आपल्या ग्रंथसंग्रहाच्या प्रत्येक खंडाला त्यांनी यष्टी हे नाव दिलं
आंधळ्याची काठी या ग्रंथातल्या प्रत्येक खंडाला. आणि हे जे खंड आहेत त्याच्यामध्ये त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. हे ग्रंथ लिहिलेले आहेत त्याप्रमाणे आंधळ्याची काठी हाही एक ग्रंथ आहे. उदाहरणार्थ प्रेम निकुंज हा ग्रंथ आहे. योग वासिष्ठावरचे 8 ग्रंथ आहेत, भाष्य ग्रंथ आहेत, आयुर्वेदावरचे ग्रंथ आहेत, संगीतावरचे ग्रंथ आहेत, पंडिती थाटाचे ग्रंथ आहेत, अभंगांचं, पत्रांचं, हे तर आपण आधीच ह्याच्या सांगितलेलं आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यावेळेला ते म्हणाले मी चमत्कार वगैरे काहीही करत नाही असं म्हणणाऱ्या गुलाबरावांचं खरं म्हणजे जीवनच चमत्कार होतं. महाराजांना एकदा नारद पंचरात्र हा ग्रंथ हवा होता. नागपूरला भोसल्यांच्या सरकारच्या वाड्यामध्ये तो ग्रंथ आहे असं त्यांना कळलं, म्हणून ते तिथे गेले. आणि ग्रंथपाल तिथे होता, त्याला त्यांनी विचारलं की बाबा हा ग्रंथ आहे का? तेव्हा तो म्हणला नाही असा काही ग्रंथ नाही. त्या म्हणजे नाही आहे, इथेच आहे. तेव्हा ते ग्रंथपाल म्हणाले की मी आज आता 15 वर्ष इथे नोकरी करतोय, मी सर्व ग्रंथ मला माहिती आहेत, पण मी काही तो ग्रंथ पाहिलेला नाही. त्यावेळेला महाराजांनी त्याला कपाटाजवळ न्यायला सांगितलं. एक कपाट त्याच्यावरनं हात फिरवत फिरवत ते पुढे गेले आणि एका कपाटाजवळ थांबले. आणि तिथे थांबले आणि म्हणाले, 3ऱ्या कप्प्यातला उजव्या हाताकडून 6वं पुस्तक काढ. आणि ते पुस्तक तेच होतं. ते पाहून तो ग्रंथपाल सुद्धा अवाक झाला. महाराजांनी ते पुस्तक हातात घेतलं, काही मिनिटं हातामध्ये धरलं, हृदयापाशी धरलं आणि इकडून तिकडून हात फिरवला आणि सांगितलं वाचून झालं. आणि म्हणून त्याला परत देऊन टाकलं. त्या ग्रंथपालाचा काही विश्वास बसेना हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यानंतर त्यांनी त्या ग्रंथपालाला सुद्धा सांगितलं, अरे कुठलंही पान उघडून विचार, मी तुला सगळं त्या पानावर काय आहे ते सांगीन. हा चमत्कार नाही तर काय. म्हणजे हे सगळं जे आहे हे ज्ञानेश्वर महाराजांची कृपा. प्रज्ञाचक्षु ज्यांनी प्रकट केले ते ज्ञानेश्वर महाराज आहेत असा हा त्यांची श्रद्धा, हाही भाग त्याच्यामध्ये होतो. हा जो सगळा प्रकार आहे हा आपल्याला विवेकानंदांच्या बाबतीतही ऐकायला मिळतो. तेही असं लायब्ररीतनं मोठी मोठी पुस्तकं घेऊन जायचे, जाड इंग्रजी ग्रंथ घेऊन जायचे. त्यावेळेला त्यांच्या ग्रंथपालांनी सुद्धा त्यांना विचारलं होतं की तुम्ही वाचता का नुसतं शो म्हणून नेता, असं पण त्यांना विचारलं होतं. म्हणजे असे विचारणारेही लोक असतात आणि साहजिक आहे, ती सर्वसाधारण माणसाला तसं वाटतं. पण इथे हा सगळा चमत्कारच होता. आता आपण मी पहिल्यांदा जो श्लोक म्हटला तो नमामि सद्गुरुं शांतम, ज्ञानेश्वर माऊलींनी जो अमृतानुभव लिहिलेला आहे, जोग महाराजांचं ते पुस्तक आहे. आणि या जोग महाराजांच्या पुस्तकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आहे. हा राजयोगी मुद्रा असलेला असा हा फोटो आहे. वरती ते मोत्याचे झुबे वगैरे त्या पगडीला लावलेले आणि गळ्यात हार वगैरे घातलेला सुंदर असा फोटो आहे. हा राजयोगी मुद्रा असलेला ज्ञानदेवांचा फोटो आहे. आणि हे चित्र गुलाबराव महाराजांच्या प्रज्ञाचक्षुतनं निर्माण झालेलं चित्र आहे. आणि म्हणून तो श्लोक मी आधी म्हटला. हे जे चित्र निर्माण झालं त्यावेळेला सुद्धा चित्रकाराला त्यांनी चित्र काढायला सांगितलं आणि त्याचं कुठे चुकायला लागलं की ते लगेच म्हणाले नाही असं नाही, हे चित्र असं काढ. अशा पद्धतीने ते चित्र तयार झालेलं आहे असं वाचनामध्ये आहे. शिवरात्री नंतर एक दिवस पार्थिव पूजा करत असताना हातावरचं त्यांचं जे शिवलिंग होतं ते भंगलं, ते तुटलं. तेव्हा महाराज म्हणाले, आजपासून मला क्षय झाला. हळूहळू आता माझे जायचे दिवस आले. त्यांचं बाहेर जाणं हळूहळू वर्ज झालं. सर्वजण म्हणजे त्यांचे जे काही शिष्य परिवार होते ते सगळेजण आपली सगळी जबाबदारी नीटपणे पाळत होते. सगळ्यांना काही सांगावं लागत नव्हतं, कारण महाराजांचं बाहेर जाणं बंद झालं होतं, त्यांचं बोलणं कमी झालं होतं आणि या सगळ्या लोकांना त्यांचं सर्व जे रोजची कामं होती ती करावी लागत होती. सगळेजण आपली जबाबदारी नीट पार पाडत होते. महाराज अंथरुणावर होते. त्यावेळेला या जवळच्या व्यक्तींना
बोलवायला सोपं पडावं, कारण वाणी ही थोडीशी क्षीण झाली होती. त्यामुळे त्यांनी आपल्याच अंथरुणाच्या बाजूला एक घंटा बांधली आणि आपण कोणाला बोलवतोय हे कळण्यासाठी त्यांनी त्या प्रत्येक घंटेची संख्या निश्चित केली आणि त्याचाही एक अभंग तयार केला आणि त्या अभंगामध्ये ती संख्या गोवली. तो अभंग सुद्धा विशेष महत्वाचा आहे. म्हणजे ताई म्हणून होत्या किंवा बाबाजी पंडित होते, ते पंडित त्यांची सेवा करत होते, नाना सेवा करत होते, मारुती सेवा करत होता, व्यंकटेश, हरिभाऊ हे सगळे त्यांच्या सेवेमध्ये तत्पर होते. या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये त्यांनी ती घंटा वाजवायचे. त्या घंटेचा क्रम असा होता, एकदा घंटा वाजवली की ह्यानी यायचं, 4 वेळा घंटा वाजवली की त्यांनी यायचं, हे ठरून गेलं होतं. ते अभंगात त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी लिहिलं, शूद्राची ती एक, म्हणजे ते काम करणारं त्यांचं सगळं जे काही मल निस्सारण त्यांनी केलं होतं ते नेऊन टाकायचं काम जो करत होता, त्याच्यासाठी एक घंटा. म्हणजे शूद्राची ती एक, ताईच्या त्या 2, पंडिताच्या 3, नाना 4, मारुतीच्या 5, व्यंकटेश 6, हरिभाऊला हा 7 अंक. अशा थोड्या मिश्किल स्वभावाच्या गुलाबराव महाराजांनी 10 वर्षांनी तुला भेटायला येतो असं वचन आपल्या पत्नीला दिलं होतं. पत्नीच्या म्हणजे निधनाच्या वेळी जो त्यांना शोक झाला होता, त्या शोकातनं त्यांनी पत्नी प्रेम पराग हे काव्य साकारलं होतं. तिच्या वचनांची पूर्तता करण्याची वेळ जसजशी जवळ येत चालली होती, तसतसं ते त्या भावनेमध्ये वाहून निघाले होते. 10 वर्षांनी तुला भेटायला येतो हे वचन त्यांनी आपल्या पत्नीला दिलं होतं आणि ती वेळ आता जवळ आली होती. 20 सप्टेंबर 1915, भाद्रपद शुद्ध द्वादशी, पुणे इथे त्यांचं महाप्रयाण झालं. त्यावेळेला बरोबर त्यांचं वय 34 वर्षाचं होतं. अतिशय अल्प आयुष्य, पण आयुष्य किती आहे याच्यापेक्षा ते कसं व्यतीत केलंय याला महत्व जास्त आहे, हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलं. रामराव जठार त्यांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर ते असं म्हणतात, मोराच्या पंखावर पुष्कळ डोळे असतात, त्यांनी दिसत नाही. डोळे असंख्य आहेत पण दिसत नाही. असे वांझोटे डोळे असण्यापेक्षा महाराजांसारखे प्रज्ञाचक्षु असणं निश्चितपणे श्रेष्ठ आहे. अशा पद्धतीने पार्थिव शिवाचे उपासक, श्रीकृष्ण पत्नी, ज्ञानाची कोणतीही शाखा वर्ज नसलेली ही ज्ञानेश्वर कन्या, मधुराद्वैताचार्य, अत्यंत सुसंस्कारित असं व्यक्तिमत्व, कात्यायनी व्रत करणाऱ्या आणि स्वतःला पंचलतिका गोपींचा अवतार समजणाऱ्या, श्रद्धावंतांसाठी देव असणाऱ्या गुलाबराव महाराजांच्या चरणी नतमस्तक होते आणि इथेच विरामते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.